नाशिकमध्ये भाजपच्या प्रसाद हिरेंनी बंडखोरी केली आहे। प्रसाद हिरे यांच्यामुळे आता नरेंद्र दराडेंचं टेन्शन वाढलेलं आहे। नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होतीये। आपणच विजयी होणार असा दावा प्रसाद हिरेंनी केला आहे। नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमध्येच बंडखोरी पाहायला मिळते। भाजपचे नेते आणि माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे चिरंजीव प्रसाद हिरे यांची उमेदवारी देखील कायम असल्यानं महायुतीच्या उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे। उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणामध्ये हिरे कुटुंबियांचं नाव आहे। प्रसाद हिरे यांची उमेदवारी कायम राहिल्याने या निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट आलेला आहे। हिरे यांनी मतदारांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे। आपणास हिरे कुटुंबियांचा वारसा आहे। भाजपचे निष्ठावान मतदार माझ्या सोबत आहेत। शिवसेनेच्या काही मतदारांचा मला छुपा पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला। उमेदवार शिवसेनेचा भाजपचा उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केलेली नाही। आता माझी शिवसेनेवरती ही नाराजी नाही, पण उमेदवारावरती नाराजी आहे, हे आपण समजून घ्या। कुठेतरी युती धर्म कुठला जातो असं वाटतं का आम्हीच पाळायचा का? आम्हीच पाळायचा का? जळगावमध्ये त्यांनी पाळा। थँक्यू।